ब्राह्मण होता निष्कांचन. निष्कांचन या शब्दाचा अर्थ आहे साधी फुटकी कवडी सुद्धा सोबत नाही, सोनं तर नाहीच नाही, निष्कांचन. कधी कधी दारिद्र्य फार परीक्षा घेत असतं महाराज. आणि ज्याच्याकडे दारिद्र्य असतं ना त्याच्याकडं नातलग सगळे सोयरे आप्तेष्ट इष्ट मित्र त्याचं कोणी नसतं महाराज. दारिद्र्याला कोणी मित्र नसतो, गरीबाला कोणी मित्र नसतो. कधी कधी गरिबीची परिस्थिती, आता सगळे गरीबच होते महाराज, फार दारिद्र्य काढलेले आपल्या लोकांनी. असं म्हणतात भारताला स्वातंत्र्य मिळायच्या अगोदर म्हणजे 1965च्या अगोदरचा काळ जर बघितला तर लोकांना खायला अन्न नव्हतं. मध्ये दुष्काळ पडायचे. 1972च्या दुष्काळामध्ये आपल्याच लोकांनी महाराज दिसल ते खाल्लेले, खायला मिळत नव्हतं, अशी परिस्थिती होती. 2 वेळच्या अन्नासाठी कुठेतरी सालानं राहायचे लोक. जसे दिवस येतील तशी काढली. अन्न मान धन येतो प्रारब्धाधीन. कोणाला किती अन्न मिळतं, कोणाला किती धन मिळतं, कोणाला किती संपत्ती मिळते हे आपल्या हातामध्ये नाहीये. आणि मी अभंगाच्या बाहेर न बोलणारा महाराज आहे. मी प्रत्येक माझ्या बोलण्याला प्रमाण आहे. मी कधीच काही मोकार बोलत नाही. अन्न मान धन ज्याच्या वाट्याला प्रारब्ध आहे महाराज, ते भोगायला आलं की समजायचे आपल्या प्रारब्धामध्ये. दारिद्र्य आपल्या प्रारब्धामध्ये, एखाद्याला धन मिळणं प्रारब्धामध्ये. काहीच एखाद्याने पराक्रम केलेला नसतो, जन्मजात आला की लगेच करोडपती होतो. एखाद्या मुलाचा एखाद्या कुटुंबात जन्म झाला, टाटा बिर्ला अंबानी अशा कुटुंबामध्ये जन्मलेलं मूल, काय दिवे लावले त्यांनी, काय पराक्रम केला, काहीच नाही. जन्म झाल्याबरोबर करोडपती, ऑटोमॅटिक करोडपती. जन्म झाल्याबरोबर अब्जोपती. अन्न मान धन तो प्रारब्धाधीन. सुदामा ब्राह्मण महाराज निष्कांचन ब्राह्मण होता. अत्यंत हालाकीची परिस्थिती होती, दरिद्री होता. त्याच्या पत्नीचं नाव होतं महाराज सुशीला. आणि सुशीला ही पतीचं ऐकणारी होती. जी स्त्री पतीचं ऐकते महाराज, दारिद्र्य जरी असलं तरी त्यांचा संसार सुखात चालतो. पण दारिद्र्य आल्याच्या नंतर जर पत्नीनं पतीला सोडलं तर समजायचं ती पतिव्रता स्त्री नाहीये. अशाही कठीण प्रसंगामध्ये आपल्या पतीची साथ देण्याचं काम सुशीला करत होती. राहायला घर नाही, घालायला कपडे नाहीत, 2 वेळच्या अन्नाची भ्रांत. तिथं घर कसलं, कसले सुविधा. कस तरी आजचा दिवस काढला ना उद्याचा दिवस काढायचा, उद्याचा झाला की परवाचा काढायचा. आजही जगामध्ये अशी लोक आहेत जे आजही ज्यांना अन्न मिळत नाही, रस्त्यावर कुठेतरी फुटपाथवर झोपलेले असतात. पावसाळ्याच्या दिवसामध्ये घर गळतं, झोपडपट्टीमध्ये राहतात, रस्त्यावरती फुटपाथवर राहतात, वडापाव खाऊन जगतात. अशी लोक आजही आहेत. बरं, सुदामा ब्राह्मण गरीब होता, अत्यंत दारिद्र्याने पिचलेला होता, पेटलेला होता. एके दिवशी पत्नीनं ऐकलं की तुम्ही ज्या सांदीपानी ऋषीकडे राहत होते, शिकत होते, आणि त्या सांदीपानी ऋषीच्या आश्रमामध्ये शिकत असताना तुमच्या बरोबर कृष्ण नावाचा कोणीतरी तुमचा एक मित्र होता, तो आता द्वारकेचा राजा झाला. द्वारकेचा राजा झालाय, तो प्रचंड श्रीमंत आहे असं मी ऐकलंय. तो राजा आहे. आणि राजा म्हटलं त्याला काय कमी असतं. राजा बोले दल हले. राजा फक्त आदेशाचा धनी असतो. एवढा मोठा तुमचा मित्र श्रीमंत आहे, धनवान आहे, गुणवान आहे, यशस्वी वैराग्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6ही गुण ज्याच्या ठिकाणी आहेत तो तुमचा मित्र आहे असं मी ऐकतो. गाव मी काय म्हणते असं सुशीला म्हणते महाराज आपल्या पतीला. तो म्हणतो काय म्हणते सांग. ती म्हणू लागते
तुमचा मित्र एवढा श्रीमंत आहे ना, तुम्हाला आपले दारिद्र्य दिसते ना, मग तुम्ही जा त्याच्याकडे एकदा, त्याला सांगा आपलं दारिद्र्य आपण कसं जगतोय. तो म्हणला मी जर तिथं गेलो तर सगळे मला नाव ठेवतील, म्हणतील आला भिकारी ब्राह्मण काहीतरी दक्षिणा मागाय, मी नाही जाणार. कृष्ण हा ईश्वर आहे, तो या सगळ्या जगाचा संचालक आहे, मालक आहे, पालक आहे. त्यानंच हे विश्व जन्माला घातले, तोच सांभाळतोय, तोच संहार शक्ती आहे, तोच जन्माला घालणारी शक्ती आहे. परिपालन तो करतोय, निर्मिती तो करतोय आणि संहार तो करतोय. नाही पण मला असं वाटतं तुम्ही त्याच्याकडे जाच. शास्त्रानं काही हट्ट सांगितले, त्याच्यामध्ये स्त्री हट्ट आणि बाल हट्ट असत. बायकोचं पण ऐकावं लागतं कधी कधी, आणि म्हणून त्यानं सुद्धा पत्नी म्हणते ना, सारखं कुरकुर लावते ना, जाऊन या जाऊन या, एकदा भेटून या. सुदामा ब्राह्मण महाराज श्रीकृष्ण परमात्म्याला भेटायला निघाला. पौष द्वितीयेला निघलेला सुदामा महाराज, पौष शुक्ल द्वितीया, पौष महिना म्हणजे थंडीचा महिना, थंडीचे दिवस होते. अंगाला प्रचंड कडाक्याची थंडी वाजत होती. पोरबंदर म्हणजे सगळा पाण्याचा परिसर आहे महाराज, समुद्र किनारा, आणि महाराज प्रचंड थंडी त्या भागामध्ये असते. थंडीचे दिवस आहेत, शुक्ल महिना आहे, शुक्ल मास आहे महाराज, शुक्ल पक्ष आहे, पौष महिना आहे. आणि उद्या आपल्याला जायचंय. आज पत्नीला म्हणतो का ग देवाला भेटायला जायचंय, आणि देवाला भेटायला जाताना रिक्त हाताने कधी जाऊ नये. एखादं फूल घेऊन जावं, हातात खडी साखर घेऊन जावी, काय जे असेल ते, काहीतरी पत्रम पुष्पम फलम तोयम यो म्या भक्ती भक्त्या प्रयच्छति, मला काहीतरी अर्पण करा. तुमची फळ द्यायची ताकद नाही ना, पान द्या. पान द्यायची ताकद नाही ना, फूल द्या. फूल बी द्यायची ताकद नाही ना, सगळीकडे मोफत असणार पाणी द्या, काहीतरी द्या, अशी त्याची डिमांड आहे. मग काय द्यावं, देवाकडे जायचंय, काहीतरी सोबत असलं पाहिजे. आणि मग तो म्हणतो आपल्याकडे तर काहीच नाही, देवाकडे जायचंय, मग काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. अंगावरचे एक धोतर ते सुद्धा फाटकं, वरचे रिकाम, बरगड्या दिसतात सगळ्या, पोट खपाटीला गेलेलं, दाढी वाढलेली, चेहरा क्रुश झालेला. आणि अशा प्रकारचा ब्राह्मण आपल्या पत्नीला बोलू लागतो. त्यावेळेस पत्नीच्या डोळ्यात अश्रू आले. हतगल माणसं काही करू शकत नाहीत. आणि ही जी गरिबी अनुभवलेली माणसं आहेत ना, आजच्या मुलांना 100 रुपयाची काय किंमत आहे त्यांना कळणार नाही, त्यांच्या हातात दिलेली. पण या 100 रुपयासाठी वर्ष कोणाच्या तरी घरी सालानी काढलेले, अशा लोकांना ते 100 रुपयाची किंमत कळेल. काळच तसा होता महाराज. मला चांगलं आठवतंय, 7,000ला 6,000ला मी लहान असताना म्हैस होती. आज त्या म्हैशीची किंमत 1 लाख येतात. मला चांगलं आठवत. स्वस्ताईचा फार, म्हणजे माझे काही जास्त दिवस मी लय जुना नाही, पण तरी मला आठवतंय लहान असताना या सगळ्या गोष्टीची किंमत काय होती ना आज कसा किती महागाईचं. पौष महिन्यातल्या महाराज द्वितीयाला निघालेल्या आदल्या दिवशी पत्नी विचारते काय करू. पत्नीने विचार केला आणि सुशीला 4 घरी गेली महाराज, आणि जिथून जे मिळेल ते घेऊन आली. पोहे आणले महाराज, पोहे 4 घरचे पोहे, 4 मुठी पोहे आणले, आणि ते पोहे एका धोत्राच्या गाठीमध्ये बांधले महाराज. आणि ते गाठोड आपल्या कमरेला महाराज या सुदाम्याच्या बांधलं. आता काठी घेतली सुदाम्यानं, आणि अनवाणी पायानं महाराज सुदामजी पोरबंदरहून द्वारकेला महाराज पायी निघाले. चले शाम सुंदर से मिलने सुदामा, चले शाम सुंदर से मिलने सुदामा, चले शाम सुंदर से मिलने
भजन करतोय मी. भजनामध्ये नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे महाराज. मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत आलो, कथा श्रवण करताना सातत्यानं त्याचं चिंतन असलं पाहिजे. सुदामदेव महाराज नामस्मरण करत चालतात. हातामध्ये काठी आहे, काठी टेकत टेकत चालू लागले. थंडी वाजते, बोचरी थंडी आहे आणि त्या थंडीमुळे सगळं पुरुष शरीराला अशी अंगावरती काटे आले. दाढी वाळलेली आहे, वाळलेली पांढरी दाढी आहे, अत्यंत कृश अशा प्रकारचा देह आहे. चालताना महाराज फोड आलेली आहेत. राम आता त्याला माहिती वनवासाला कशी फोड येत होती. वनवासाला जाणारे खालून जे उन्हाळ्याचे दिवस असतात तर खालून काही दिवस ते पहिल्या दुसऱ्या दिवशी काही वाटत नाही. तिसऱ्या चौथ्या दिवसापासून त्याला जी फोड आला तो फोड फुटला आणि पुन्हा चाललं, मग कार्यक्रम संपला. रडू येतं महाराज अक्षरशः. सुदाम देवाच्या पायाला फोड आलेले महाराज, फोड फुटलेले आहेत, पुन्हा चालतायत. चालताना पाय सुजले, पाय गळाले आणि तरी सुद्धा महाराज हा ब्राह्मण सुदामा निष्ठेनं जातोय. देवाकडे जर जायचं म्हटलं तर त्रास होणार आहे महाराज. देवाची भेट एवढी सोपी का? देवाच्या भेटीला जाताना त्रास सहन करणाराच महाराज देवाला भेटतो. बघा तुम्ही कोणतीही साधना करताना तुम्हाला विघ्न येत आणि विघ्न आले तुम्ही जर माग सरकले मग तुमची देवाची भेट होत नाही.
विघ्न येतच असतं महाराज. सुदामदेव महाराज चालतात चालतात गोरख बाबा पोरबंदरून निघालेले सुदामा सुदाम नगरीत पोहोचले महाराज. सुदाम नगरी माफ करा देवाच्या द्वारका नगरीमध्ये पोहोचले. देवाची द्वारका नगरी पाहिली, सोन्याची नगरी होती महाराज. समुद्र किनारी द्वारिका नगरीचं वैभव अत्यंत सौंदर्यवान दिसत होतं महाराज. मुख्य गेटाच्या जवळ येतात, मुख्य दरवाजाच्या जवळ येतात. देवाची समृद्धी, आपल्या मित्राचं हे वैभव पाहून सुदाम्याच्या डोळ्याला अश्रू येतात. आणि सुदामदेव महाराज त्या द्वारिका नगरीच्या असणाऱ्या मुख्य फाटकामध्ये दरवाजामध्ये जातात आणि तिथं असणाऱ्या त्या द्वारपालांना बोलू लागतात, ए द्वारपालांनो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा करीब आ गया है, मिलने सुदामा करीब आ गया है। भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल के करीब आ गया है, तुम्हारे महल के करीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, सुदामा करीब आ गया है, सुदामा करीब आ गया है। नजर पे है पगड़ी, नजर पे है जामा, नजर पे है पगड़ी, नजर पे है जामा, बता दो कन्हैया नाम है सुदामा, बता दो कन्हैया नाम है सुदामा। एक बार मोहन से जहाँ पर मिले दो, मिलने सखावत नसीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया है। अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, मिलने सुदामा दरवाजावरती असलेले द्वारपाल अटकतात. हो बाबा, कोण पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे? हा अहो त्या तिथं पलीकडे थांबा, तुम्हाला सगळं काही मिळेल. आमचा राजा उदार आहे, तुम्ही तिथं पलीकडे थांबा. द्वारपालांना स्वामी सुदामजी म्हणतात, अरे तुमच्याकडे काही मागण्यासाठी आलेलो नाहीये. तुमचा जो राजा आहे ना, तो माझा मित्र आहे आणि तो मित्राला भेटायला मी आलोय. मित्राला भेटायला म्हटलं की पहिल्यांदा ते हसतात महाराज. त्यावेळी सुदामजी म्हणतात, द्वारपालांनो, त्यांना तुम्ही सांगा दरवाजामध्ये सुदाम नावाचा कोणी ब्राह्मण आलाय. देवानं सुदाम शब्द ऐकल्याबरोबर सुनते ही दोने चले आए मोहन, सुनते ही दोने चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन। और रुक्मिणी के बहु गया चंपा, और रुक्मिणी को बहु गया चंपा, मैं मान के साथ
महाराज भगवान परमात्मा धावत पळत येतो आणि धावत पळत येऊन महाराज आलिंगन देतो. दोन मित्रांची भेट आहे. केवळ दोन मित्रांची भेट नाही, भक्ताची आणि देवाची भेट आहे. केवळ भक्ताची आणि देवाची भेट नाही, तर ही भेट एका जीवाची आणि शिवाची भेट आहे. लक्षात घ्या, भागवतामधल्या या सूक्ष्मता तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत. सुदामा केवळ सुदामा नाहीये. सुदामा म्हणजे जीव आहे आणि शुद्ध जीवाची आणि महाराज ही शिवाची भेट आहे. हीच भेट भक्ताची आणि देवाची भेट आहे. हीच भेट एका निस्सीम मित्राची, दोन मित्रांची भेट आहे. दादा, मित्रत्व कसं असावं महाराज? मित्रत्व हे एखादा माणूस, एखादा मित्र आपला फार मोठा आहे, आपल्याला अनुभव येतो, कधी तो ओळख पण देत नाही. मोठे झाले का माणसं बदलत येत, मोठी झाली की माणसं बदलतात. पण हा मात्र महाराज सुदामा नाव ऐकलं की बाहेर येतो, पहिल्यांदा काय करतो तो? पहिल्यांदा आलिंगन देतो. आलिंगन हे प्रेमाचं लक्षण आहे. जसं दुःख झाल्याच्या नंतर माणसाला अश्रू येतात का नाही? वाईट वाटलं की अश्रू येतात, रडतो माणूस, ठीक आहे. आनंद झाला की हसतो. अंतःकरणामध्ये उत्कट प्रेम दाटून आलं की माणसं आलिंगन देते, आलिंगन देतात. देवानं महाराज आलिंगन दिलं आणि या सुदामाला महाराज मध्ये घेऊन गेला, हाताला धरलं आणि मध्ये महाराज वाड्यामध्ये घेऊन गेला. त्या महाराज नगरीमध्ये सोन्याची नगरी होती, अत्यंत सुंदर अशा प्रकारचे चौक होते, गोपुरे होते आणि त्या ठिकाणी महाराज मध्यभागी चौकामध्ये असं बसवलेले महाराज आसनावर, सोन्याच्या मंचकावर त्याला बसवलं जातंय महाराज. आणि श्रीकृष्ण परमात्मा धावू लागतोय, ए रुक्मिणी, ए जांबवंती, ए लक्ष्मणा, अरे धावाना धावाना, पाणी आणा, गरम पाणी करून आणा. माझ्या मित्राच्या पायामध्ये काटे मोडले, ते मित्राच्या पायामधले काटे काढायचे, धावा लवकर, कपडे आणा. महाराज सगळ्यात गरम पाणी आणलं जातं. गरम पाण्याच्या पातेल्यामध्ये त्याचे पाय ठेवले जातात. महाराज स्वतः जगाचा बाप महाराज एका भक्ताचे पाय धुतोय. हे भागवत आहे, ही मैत्री महाराज. आणि पाय धुवून रस्त्याने येताना त्याच्या पायाला लागलेली धूळ, रस्त्याने येताना त्याच्या पायामध्ये घुसलेले काटे महाराज आपल्या हाताने घेऊन हा परमात्मा त्याच्या पायामध्ये काटे काढतो. तसं तो अनेकांचे काटे काढतो. काटा काढणं त्याचा धंदाच आहे त्याचा. त्याने लय जणांची काटे काढली. चांदुराचा काटा काढला, कंसाचा काटा काढला, किती जण अरिष्टासुराचा काटा काढला, मावशीचा काटा काढला, अनेक जणांचे काटे काढले, शक्तासुराचा काटा काढला. पण ते काटे काढणे वेगळे आणि हा काटा काढणं वेगळा. पायामधले काटे काढत होता महाराज, एक एक काटा काढत होता. जो काटा निघत नव्हता ना महाराज, पाय असा धरायचा आणि असं तोंड करायचा आणि दाताच्या मध्ये धरून महाराज तो काढू लागला. आणि ज्यावेळेस असं तोंड त्या पायाला लावले आणि तोंडाने असं दाताने काटा काढतोय, रुक्मिणीने बघितलं, अ देवा, काय डोक्यावर परिणाम झालाय काय? कुठलं ते म्हातारं, कुठून आलंय ते, कोणत्या रस्त्याने आले, ते हात सगळे घाण पाय, ते पायामध्ये तुम्ही त्याच्या पायाला स्वतःच तोंड लावतात. तुम्ही कोण, ते कोण? रुक्मिणीला काय माहित महाराज, मैत्रीचं नातं हे काही आगळं वेगळं असतं. आता गाणे म्हणेल आपल्याला गोरख महाराज घेत आणि एवढे गाणेत, मित्र वडव्यामध्ये गारव्यासारखा. दोन मित्र भेटले ना महाराज, मनातला भाव एखाद्या वेळेस माणूस पत्नीला सांगत नाही, मनातला भाव एखाद्या वेळेस जन्मदात्या आईला सांगत नाही, मनामधले सुख दुःख माणूस एखाद्या वेळेस सख्या भावाला बहिणीला सांगत नाही. पण मनातले सुख दुःख माणूस जर कोणापुढे उघड करत असेल तर त्याचं नाव आहे मित्र. हे मैत्रीचं नातं. महाराज धावू लागलाय, काय करून काय नको. दिव्य अशा प्रकारच्या चंदनाच्या उठण्याला अंगाला लावलेले, त्याला स्नान घातले सुगंधी आणि उठणं अंगाला लावले, घासून स्वतः देव या जगाचा बाप त्याला आंघोळ घालतोय. महाराज सुंदर अलंकार दागिने महाराज त्याला घालायला दिले. सुंदर अशा प्रकारचं चोळल्यानंतर अंग असं प्रसन्न त्याला वाटू लागलं. संध्याकाळ झाली. दोन मित्र महाराज गप्पा मारू लागले. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, का रे दादा सुदामा,
अरे माझ्या वहिनीने माझ्यासाठी काहीतरी दिलं असेल ना. तो म्हणतो नाही, काही नाही दिलं. तो म्हणतो नाही, काहीतरी दिलं असेल. असं कसं? पूर्वीच्या काळी ही पद्धतच होती महाराज. कोणाकडे जर आपण चाललो तर कधी रिकामा हाताने जाऊ नये, काहीतरी घेऊन जायला पाहिजे. दिला असेल काहीतरी. हा नाही म्हणत होता. याला वाटलं आता हा आपला मित्र एवढा श्रीमंत ना, आपली 4 गाठीतली पोरं कुठं पोहे याला कुठं दाखवायचे. त्याच्या कमरेला महाराज अशी गठुडी दिसली 4. आणि त्यानं महाराज धावतच महाराज काय केलं, गोरख बाबा त्यांनी असाची झेप मारली कृष्णानं, कमरेला हात घातला, ते गठुडं काढलं. आणि असेच महाराज भिजविलेले नव्हते, कडविलेले नव्हते, कडीपत्ता नव्हता, ते परतिलेले नव्हते, त्याच्यात तेल नव्हतं, फोडणी दिलेलं नव्हतं, काही नव्हतं. असे धरले आणि असे बुकलेच मारू लागला. पोहे सुद्धा देवानी भगवानी बोलते, भगवानी बोलते, भगवानी बोलते. पोहे सुद्धा देवानी भगवानी बोलते, भगवानी बोलते, भगवानी बोलते. पोहे सुदाम देवाचे महाराज फके मारी कोरडेची. फके शब्द आहे बघा त्याला. असा कोरडं अन्न तोंडात असं बका 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 आधाशी माणसासारखं, जसं कधी मिळालेलं नाही तसं महाराज ते घ्यायला नशी बुकण्यावर बुकणी, बुकण्यावर बुकणी तोंडात टाकला. महाराज लक्षात घ्या, माझं हे वाक्य लक्षात ठेवा. सुदाम देवानं आणलेले केवळ ते पोहे नव्हते. पोहेच्या रूपामध्ये सुदाम देवाचं दारिद्र्य या जगाचा मालक परमात्मा भगवान श्रीकृष्ण खात होता. या जगामध्ये त्याचा असणार त्या सुदाम देवाचं दारिद्र्य या पोह्याच्या माध्यमातून तो लवकर गिळत होता. आणि माझा भक्त लवकर दारिद्र्य मुक्त झाला पाहिजे ही भगवंताची भावना होती महाराज. बका 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 फके मारले आणि सगळे पोहे संपवले महाराज. दुसरा दिवस उजाडला. आता निरोपाचा क्षण, सकाळची न्याहारी केली आणि सुदाम देवानं निरोप घेतला. देवा आता बस झालं, आता मी जातो. देवाला मागायचंय, ओठामध्ये आलं नाही. परा पश्यंती मध्यमानी वैखरी या 4 वाणी बेंबीमध्ये परा राहते, कालचामध्ये मध्यमा राहते, इथे कंठामध्ये पश्यंती राहते आणि इथं वैखरी राहते. परेच मध्यमामध्ये आलं, मध्यमेच पश्यंती पर्यंत आलं, इथपर्यंत गळ्यापर्यंत आले. पण बोलावं का नाही, बायकोनी कशाला पाठवले? काही मिळालं तर बघा आपलं खूप दारिद्र्य, मी कसं म्हणू याला, म्हणून त्यानं काहीच मागितलं नाही. न बोलता कळो येते तुम्हा अंतर. आपल्या भक्ताच्या अंतरातलं महाराज न बोलता देवाला कळत असतं. सुदामदेव काहीच बोलले नाही आणि तसेच महाराज निघाले. देव वाट लावायला गावाच्या सीमेपर्यंत आला. सुदामा जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्याच्या पावलांची वाट महाराज धूळ पाहत होता. सुदामदेव आता महाराज निघून गेले येते. तिथं कोट्यापर्यंत आले महाराज, बांदीपर्यंत आले. त्यांना मंदिराचं शिखर दिसलं सोन्याचं. ते म्हणले आपले काहीतरी नजरेत चूक झाली काय की सोन्याचं शिखर, आपलं खापराचं पण शिखर नव्हतं, सोन्याचं शिखर. पुढं जसं जसं गाव दिसू लागलं तसे महाराज सगळे घर आणि आपली नगरी ही सुदाम देवाची नगरी महाराज आता सोन्याची झाली होती. बायकोच्या गळ्यामध्ये प्रचंड अलंकार होते, मुलांच्या अंगा खांद्यावर कपडे होते आणि सुंदर अशा प्रकारची गळगळ गळगळ अश्रू महाराज सुदामेचे वाहू लागले. देवाला न मागता तो देव देत असतो, फक्त त्याच्यावर आपला भाव असला पाहिजे. अर्थात सुदाम देवाने भक्ती दिली, त्या भक्तीच्या बदल्यात देवानं सुदामाला सुदामाची नगरी दिली. पोह्याच्या बदल्यात जर तो सुदाम देवाला नगरी देत सोन्याची देत असेल तर तो उदार आहे. यश श्री वैराग्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य ही 6 गुणापैकी तो आपल्या भक्ताला सगळं काही देत असतो. ही कथा आपल्याला सुदाम देवाच्या कथेमधून ही सांगितली जाते. मंगलमय अशा कथेनंतर पुढचा प्रसंग आहे यादव कुळाचा संहार. यादवांनी महाराज आता थैमान घातलं, प्रसंग घडला. आती तिथं माती, जास्त केलं की महाराज देवानं सुद्धा स्वतःच यादव कुळ नष्ट केलं. आता याच्या पलीकडे मला सांगा, उत्माद जर झाला, अन्याय अत्याचार जर झाला, माणसं जर नीट वागले नाही तर काही काळानं महाराज संपावं लागतं. देवाचं कुळ होतं यादव कुळ. त्या यादव वंशाचा संहार कसा झाला
ऐका, पिंडारक नावाचं क्षेत्रामध्ये एकदा ऋषींचं ब्रह्मसूत्र भरलं होतं, मेळावा भरला होता ऋषींचा. आजचा जसा कुंभ मेळावा आहे ना, तसाच मेळावा भरला होता पिंडारक क्षेत्रामध्ये. आणि साधू संतांची कधी निंदा करू नये. जर आपल्याला त्यांना काही मदत करायची नसली, आपल्याला जर त्यांना काही करता येत नसलं, घातली या भय नरका जाणे. तुम्ही जर आपल्याला जर मदत करता येत नसली तर कोणाची निंदा करू नये, आणि कमीत कमी साधूची निंदा तरी करू नये. त्या पिंडारक येथील क्षेत्रामध्ये एक सांब नावाच्या यादव कुमाराला त्या यादवांनी काय केलं, साडी घातली आणि त्याच्या पोटात अशा चिंध्या घातल्या आणि साडीचं रूप केलं, त्याला असं नटवलं, शृंगार केला, त्याला अशी ते ओठाला लाली वगैरे लावली, कानामध्ये काय ते सगळे कुंडल ते सगळं घातलं आणि पोटामध्ये अशा चिंध्या भरल्या आणि त्याला एका ऋषी पुढे नेलं. आणि त्या दुर्वास ऋषी पुढे नेऊन त्याला उभा केलं आणि त्याला म्हणाले की हिला काय होईल म्हणले, सांगा, पोरग होईल का पोरगी होईल.